Welcome back students. Class 6 topic 1 Natural Resources Air, Water and Land Part 3. सो प्रिव्हियस सेक्शन मध्ये आपण पहिला जो नॅचरल रिसोर्स आहे तो आपण डिस्कस केलेला आहे, दॅट इज एअर. आणि आज आपण नेक्स्ट नॅचरल रिसोर्स जो आहे दॅट इज वॉटर हा डिस्कस करणार आहोत. नाउ बिफोर दॅट लेट अस कन्सिडर दिस, ट्राय दिस. Observe how much water is used and for what purposes it is used in your house for a whole day. सो आपल्या घरी दैनंदिन वापरामध्ये आपल्या घरी पाणी किती प्रमाणात वापरलं जातं. सो हाऊ मच वॉटर इज युज्ड फॉर व्हेरियस पर्पजेस लाईक बाथिंग, ब्रशिंग द टीथ, वॉशिंग क्लॉथ्स, मॉपिंग द फ्लोअर, ड्रिंकिंग अँड कुकिंग पर्पज. सो बाय युजिंग दिस टेबल यू कॅन map this, or you can calculate the amount of water which is used in for during one day in our house. Okay, record it in a chart like which is shown here. So one chart is shown here. इथे एक चार्ट दाखवलाय, यामध्ये आपल्याला नोट डाऊन करायचं की बाथिंग साठी पाणी किती वापरलं गेलं, देन ब्रशिंग टीथ साठी किती पाणी वापरलं जातं, वॉशिंग साठी, वॉशिंग क्लॉथ साठी किती पाणी वापरलं जातं, ड्रिंकिंग, देन कुकिंग, देन मॉपिंग द फ्लोअर, या सगळ्या गोष्टीसाठी किती पाणी लिटरमध्ये वापरलं जातं ते इथं नोंद करायचं आहे आपल्याला. सो वी हॅव टू नोट डाऊन दिस द अमाऊंट ऑफ वॉटर युज्ड फॉर each uses or each purposes. Discuss this data in the class. आणि काय करायचं, हा जो डाटा आहे, ही जी माहिती आहे, याच्यावरती डिस्कशन, चर्चा करायची आपल्या क्लासमध्ये. सो जस्ट कम्पेअर, कोणाच्या घरी किती पाणी वापरलं जातं, किती पाणी कोणाच्या घरी कमी जास्त वापरलं जातं, कोणाच्या घरी किती प्रमाणात पाणी वापरलं जातं, या गोष्टींची इथं चर्चा करायची आहे. सो वी हॅव टू डिस्कस व्हॉट अमाऊंट ऑफ वॉटर इज युज्ड ॲट युअर होम. So divide the total amount of water used in your house by the number of persons to find out how much water each person needs. Now what we do, after calculating or after obtaining this total amount of water used in your home, just divide this number. हा जो नंबर मिळणार आहे तुम्हाला, हे सगळे एक बेरीज केल्यानंतर याला तुमच्या घरात जेवढे व्यक्ती आहेत, द नंबर ऑफ पर्सन जेवढे आहेत त्याने डिवाइड करा. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, यू विल get how much water is required for each person or need to each person in your family. म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा पाण्याचा वापर किती आहे. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा इथे 75 लिटर वॉटर इज, दॅट इज द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर इज नीडेड. एखाद्या घराचा डाटा आपण 75 लिटर आहे असं आपण म्हणू. सो डेली नीड ऑफ द वॉटर इज 75 लिटर. एवढा कमी नसतो, पण आपण एक आर्बिटरली घेतोय तो. आणि त्या घरी समजा 5 व्यक्ती आहेत. ओके, सो 75 डिवाइड बाय 5 इट बिकम्स 15 लिटर. म्हणजे घरात प्रत्येक व्यक्तीला 15 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने आपण हे आपल्या घरच्यासाठी पण करू शकतो. सो we can determine the how much amount of water is needed for each person in your family. You will see that it is almost impossible for us to spend even a single day without water. Very correct. So आपल्या we cannot spend a single day without water. पाण्याशिवाय आपण एकही दिवस राहू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे. बिकॉज पाणी जे आहे, पाणी हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. वी रिक्वायर वॉटर फॉर आवर डे टू डे लाईफ ॲक्टिव्हिटीज. We need to drink 3 or to 4 liters of water every day so that all our bodily functions run smoothly. पहा काय म्हणले, वी नीड 3 to 4 liters of water every day. प्रत्येक दिवशी आपल्याला 3 ते 4 लिटर पाण्याची आवश्यकता आहे. वी रिक्वायर, आवर बॉडी रिक्वायर दॅट मच अमाऊंट ऑफ वॉटर. हाऊ मच? 3 to 4 लिटर ऑफ वॉटर. फॉर व्हॉट? फॉर सो दॅट ऑल आवर बॉडीली फंक्शन्स रन स्मूथली. आपल्या शरीराची जी कार्य आहेत, बॉडीली फंक्शन्स म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन होतं, रेस्पिरेशन होतं, किंवा एनर्जी प्रोडक्शन होतं, किंवा इतर ज्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होतात, ह्या व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. सो वॉटर इज रिक्वायर्ड फॉर दिस बॉडीली फंक्शन्स. अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो रिक्वायर वॉटर. ओके, आणि त्याचबरोबर इतर सजीवांना पण, अदर लिव्हिंग थिंग्स ज्या आहेत यांना पण पाण्याची आवश्यकता आहे. दे रिक्वायर वॉटर, but the amount of water they need may vary according to their size of their
बॉडी. बट इतर सजीवांना पण पाण्याची आवश्यकता आहे, पण त्यांची जी पाण्याची रिक्वायरमेंट आहे, अमाऊंट ऑफ वॉटर दे नीड, पाण्याची जी गरज आहे त्यांची, ही सारखी नसते प्रत्येकामध्ये, ती वेगवेगळी असते. इट व्हॅरी म्हणजे बदलते. कशावरून बदलते? अकॉर्डिंग टू देअर साईज ऑफ बॉडी, त्यांच्या शरीराचा जो आकार आहे त्यावरून ती मागणी किंवा पाण्याची जी आवश्यकता आहे ती कमी जास्त राहते. दस वी सी दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग यावरून आपल्याला असं लक्षात येते की पाणी हे खूप महत्वाचं आहे. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. We cannot live a single day without water. We cannot spend our single day without water because we require water to carry out our day-to-day activities. Okay, so why water is required to us, or why we take water? Actually, our body require 3 to 4 liters of water to carry out all body functions, and even other living organisms also require water to carry out their body functions. And the requirement of water for other living organisms is depends on their size. So it shows that water is very important. Okay, so if question may be asked like this way, why water is very important, no? So you have to explain all these things. Then if hydrogen gas burns in air, it combines with oxygen and water is formed. सो इथे एक सिंपल प्रोसेस दिली की नेमकं केमिकल रिएक्शनद्वारे, केमिकल रिएक्शन मध्ये वॉटर कसं तयार होतं, पाणी कसं तयार होतं. सो वॉटर इज फॉर्मड बाय द बर्निंग ऑफ हायड्रोजन गॅस इन एअर. हायड्रोजन गॅस जर आपण हवेमध्ये जाळला तर काय होतं? इट रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन, इट कंबाईन्स विथ ऑक्सिजन. तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, ऑक्सिजन बरोबर जोडला जातो आणि त्यामधून वॉटर म्हणजेच H2O तयार होतं. The molecular formula of water is H2O. You have to remember this thing. We have learned about some characteristics of water in previous standard. So some of the characteristics of water, पाण्याचे जे गुणधर्म आहेत ते तुम्ही मागील क्लासमध्ये, क्लास 5th मध्ये शिकलेला आहात. ओके, सो जनरली वॉटर इज कलरलेस, टेस्टलेस, स्मेल, इट डोंट हॅव एनी स्मेल. पाण्याला चव नसते, गंध नसतो, रंगही नसतो, प्युअर वॉटर जे आहे, शुद्ध पाणी आहे, असे काही गुणधर्म तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेला असाल. आता या पहिल्या पार्टमध्ये आपण पाणी आपल्यासाठी का महत्वाचं आहे, व्हाय वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस अँड ऑल्सो फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तो पार्ट आपण इथं डिस्कस केलेला आहे. आता पुढे जाऊया आपण. ऑब्झर्व अँड डिस्कस. आपल्याला जे पाणी उपलब्ध आहे या पृथ्वी तलावरती, द अमाऊंट ऑफ वॉटर अवेलेबल टू अस, हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड. सो डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर ऑन द अर्थ, पृथ्वीवरती जे पाणी उपलब्ध आहे त्याची विभागणी, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय ते आता आपण पाहणार आहोत. सो यासाठी एक चार्ट इथं दिलाय, पाय डायग्राम दिलेली आहे, याला पाय डायग्राम असंही म्हणू शकतो आपण. सो वी हॅव ए दिस काइंड ऑफ डायग्राम. ओके, सो आता इथं काय दिसतंय पहा, सी अँड ओशन, समुद्र आणि महासागर जे आहेत यामध्ये पाणी किती प्रमाणात आहे, सगळ्यात जास्त. सो ब्ल्यू कलर्ड पोर्शन इंडिकेट वॉटर प्रेझेंट इन सीज अँड ओशन्स. इट इज अबाउट 97%. सो टेबलमध्ये आपल्याला दिसतं इथं हे पाणी किती प्रमाणात आहे. नियर अबाउट 97% वॉटर इज एक्झिस्ट इन सीज अँड ओशन्स. समुद्र आणि महासागरामध्ये 97% पाणी आहे. बट धिस वॉटर इज नॉट युजफुल. हे पाणी जे आहे 97% हे आपल्याला उपयोगी नाही. कारण असं आहे की हे वॉटर साल्ट वॉटर आहे, क्षारयुक्त पाणी आहे, खारट पाणी असतं आणि असं पाणी पिण्यासाठी किंवा इतर कोणत्याही वापरासाठी योग्य नसतं. देन नेक्स्ट पार्ट इज 2.7%. हे कुठलं पाणी दिसतं आपल्याला? धिस वन, ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. ग्राउंड वॉटर म्हणजे भूजल, जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे याला आपण भूजल असं म्हणतो. सो धिस वॉटर, आईस, सम ऑफ द वॉटर इज एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ आईस इन पोलार रिजन्स, किंवा ध्रुवीय प्रदेशात, थंड प्रदेशात पाणी हे आईस म्हणजे बर्फ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. अँड अदर फॉर्म्स ऑफ वॉटर, आणि राहिलेल्या फॉर्ममध्ये जे पाणी आहे, फॉर एक्झाम्पल व्हॉट, पाण्याची वाफ, वॉटर वेपर्स इन द एअर, या सगळ्यांचा विचार जर केला तर हे किती प्रमाणात उपलब्ध आहे? 2.7%. म्हणजे जेवढं पाणी या पृथ्वीवरती उपलब्ध आहे त्याच्या 97% पाणी हे सी आणि ओशन्समध्ये, की जे उपयोगी नाही आपल्याला. देन 2.7% वॉटर एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन अदर फॉर्म्स. आणि राहिलेला जो पार्ट आहे, रिमेनिंग हाऊ मच पार्ट इज देअर? सो इट विल बी, if you calculate this, so we get 99.7, म्हणजे
0.3% वॉटर इज ओनली अवेलेबल फॉर ड्रिंकिंग पर्पज. म्हणजे पृथ्वीवरती जो प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, पण त्यापैकी फक्त आपल्याला पिण्यासाठी उपलब्ध होणारं पाणी कुठलं आहे, किती प्रमाणात आहे, 0.3%. सो हे खूप अतिशय कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. सो वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग इज that is fresh water is 0.3%. So it shows that why water is very important to us, as the availability of water, availability of drinkable water or drinking water is very less. पिण्यासाठी जे पाणी आवश्यक आहे ते खूप कमी प्रमाणात या पृथ्वीवरती उपलब्ध आहे. वी कॅनॉट यूज ऑल द वॉटर ऑन अर्थ बिकॉज सी वॉटर इज साल्टी. आता तुम्ही म्हणाल 100% म्हणजे एवढं भरपूर पाणी आपल्याला दिसतंय, समुद्रामध्येच एवढं पाणी आहे, पण ते पाणी आपल्याला वापरासाठी योग्य नाही, ॲज इट इज साल्टी. सम वॉटर इज इन फ्रोझन स्टेट. तर काही पाणी हे फ्रोझन स्टेट म्हणजे बर्फ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे, की जे पुन्हा आपण ते वापरू शकत नाही, गोठलेल्या अवस्थेमध्ये आहे. ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल फॉर ड्रिंकिंग. मग पिण्यासाठी आपल्याकडे खूप कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. एट इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. 0.3% वॉटर जरी अवेलेबल असेल तरी एवढं पाणी आपल्यासाठी पुरेस आहे. इट इज इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स, नॉट ओनली अस, ओनली इट इज सफिशियंट ऑर इनफ फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. सो इथं आपण काय पाहिलं की हाऊ वॉटर इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर अर्थ. पृथ्वीवरती पाण्याची विभागणी कशी झालेली आहे, मग पिण्यासाठी पाणी किती उपलब्ध आहे. ओके, आणि यावरून आपल्याला आणखी समजतं की पाणी आपल्यासाठी का महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. नाव इथे एक माहिती दिली आहे. आपण मगाशी पाहिलं की पाणी का महत्वाचं आहे. In nature, water occurs in 3 states. So we know that water can occur in 3 states. State म्हणजे अवस्था. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस अशा 3 स्टेट्स आहेत पदार्थांच्या, सबस्टन्स किंवा मॅटरच्या. सो वॉटर कॅन एक्झिस्ट इन ऑल 3 स्टेट. सॉलिड फॉर्ममध्ये जे वॉटर असतं त्याला आपण आईस म्हणतो. गॅसियस फॉर्ममध्ये वॉटर असतं त्याला वॉटर वेपर्स असं म्हणतो. आणि जे लिक्विड फॉर्ममध्ये वॉटर आहे ते वॉटर आहे. वॉटर नॅचरली लिक्विड स्टेटमध्ये असतं. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट अँड ऑर्डर. हे आपण हे मगाशी पाहिलं. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट अँड ऑर्डर. पाण्याला कुठलाही रंग, चव किंवा गंध नसतो. सो इट डोंट हॅव एनी कलर, एनी टेस्ट ऑर ऑर्डर. ऑर्डर मीन्स स्मेल. जर असं काही असेल तर याचा अर्थ ते पाणी शुद्ध नाही. पाण्याला रंग असेल किंवा टेस्ट असेल किंवा ऑर्डर येत असेल तर ते प्युअर वॉटर नाही, हे असं आपण समजायचं. मेनी सबस्टन्सेस रॅडिली डिझॉल्व इन वॉटर. सो यू माइट हॅव स्टडी धिस क्वेश्चन. बरेच सबस्टन्सेस हे पाण्यामध्ये सहजपणे विरघळतात. सो मेनी सबस्टन्सेस रॅडिली, सहजपणे पाण्यामध्ये, दे आर sparing immediately dissolve in water. So water is also called as universal solvent. So this type of question also asked, why water is called as universal solvent? Because most of the substances readily dissolve in water, hence water is a universal solvent. Then the blood of animals and the sap of plant also contain a very high proportion of water. ब्लड म्हणजे आपलं जे ब्लड आहे ॲनिमल्समध्ये, प्राण्यांमध्ये जे रक्त आहे, त्याचबरोबर सॅप ऑफ प्लांट्स, वनस्पतींमध्ये जो वनस्पती रस असतो ज्याला आपण सॅप असं म्हणतो. सो इट इज जस्ट लाईक ब्लड इन ॲनिमल्स. ओके, सो इट ऑल्सो कंटेन व्हेरी हाय प्रोपोर्शन ऑफ वॉटर. याच्यामध्ये पण पाण्याचं अतिशय जास्त प्रमाण असतं. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज अ लाईफ. सो रिमेंबर दिस थिंग. कुठलाही सजीव, नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर वॉटर इज कॉल्ड ॲज लाईफ. सो वॉटर इज लाईफ असं का म्हटलं जातं? बिकॉज कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, सर्वाइव्ह होऊ शकत नाही, आणि म्हणून वॉटर इज लाईफ असं म्हटलं जातं. यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वॉटर इज लाईफ, जस्टिफाय धिस स्टेटमेंट, ऑर व्हाय वॉटर इज कॉल्ड ॲज लाईफ असं पण म्हणून असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो इथं आपण पाणी का महत्वाचं आहे, व्हाय वॉटर इज इम्पॉर्टंट टू अस, हे पाहिलेलं आहे. हाऊ मच वॉटर इज अवेलेबल टू अस. नाउ वन क्वेश्चन इज आस्क्ड, in what ways is the water in seas and oceans useful even though it is salty? सो जस्ट आपण आत्ताच पाहिलं की सी आणि सी किंवा ओशन मध्ये जे वॉटर आहे हे आपल्याला साल्टी असल्यामुळे आपण डायरेक्टली वापरू शकत नाही, पण मग ते इतर कशा प्रकारे आपल्याला उपयोगी होऊ शकतं, तर याच्यावरती विचार करू शकता. सो रेन
पाऊस जो पडतो याच्यासाठी रिस्पॉन्सिबल हे वॉटर आहे. पाण्याची वाफ होते, आपल्याला माहिती आहे कसे ढग तयार होतात आणि पाऊस कसा पडतो याच्यासाठी हे पाणी रिस्पॉन्सिबल आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी काही पद्धतीनं आपण हे पाणी वापरात आणू शकतो, यावरती विचार तुम्ही करायचा आहे. सो नाउ लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. फॉर विच पर्पजेस इज वॉटर बिंग युज्ड. आता पाणी कोणकोणत्या कारणांसाठी आपण वापरतो. व्हॉट आर द डिफरंट ऍप्लिकेशन्स ऑफ वॉटर, विच आर द डिफरंट पर्पजेस फॉर विच वॉटर कॅन बी युज्ड. ओके, सो इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे. डू अदर लिव्हिंग थिंग्स यूज वॉटर लाईक वी डू. आता आपण ज्या पद्धतीने पाणी वापरतो, सो वी यूज वॉटर फॉर व्हेरियस पर्पजेस. ओके, त्याच पद्धतीनं इतर सजीव पाणी वापरतात का? इतर लिव्हिंग थिंग्सना पण त्या पद्धतीने पाणी लागतं का? ऑब्वियसली नो. ओके, तर इतर सजीवांना त्या पद्धतीने पाणी लागत नाही. ओके, सो वी यूज वॉटर इन लार्ज क्वांटिटीज. इफ वी कंपेअर अस विथ अदर ऑर्गॅनिझम्स, अदर लिव्हिंग थिंग्स, वी रिक्वायर वॉटर इन व्हेरी लार्ज अमाउंट, लार्ज क्वांटिटीज. आपल्याला पाणी हे अतिशय जास्त प्रमाणात वापरावं लागतं किंवा वापरतोय आपण. म्हणजे वॉशिंग, बाथिंग किंवा इतर जे ऍप्लिकेशन, इव्हन फॉर इंडस्ट्रीज मध्ये पाणी वापरलं जातं. जर तुम्ही ही डायग्राम पाहिली तर तुमच्या लक्षात येईलच. सो वॉटर इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी ऍस्पेक्ट्स, लाईक फॉर agricultural purpose also water is required. Okay, we have learned that water on earth is regulated through the cycle, water cycle. आपल्याला माहिती आहे, तुम्ही याच्या अगोदर पण शिकलाय, पृथ्वीवरती जे पाणी आहे, द अमाउंट ऑफ वॉटर ऑन अर्थ, ते रेग्युलेट केलं जातं, ते नियंत्रित केलं जातं थ्रू वॉटर सायकल. म्हणजे त्याला आपण जलचक्र म्हणतो. सो पाण्याची वाफ होते, ढग निर्माण होतात, त्याचा पाऊस पडतो आणि तेच पाणी पुन्हा समुद्रामध्ये जमा झाल्यानंतर पुन्हा त्याची वाफ होते आणि हे चक्र सुरू राहतं. सो विच इज कॉल्ड एज वॉटर सायकल. So the amount of water on the earth is regulated through this water cycle. The water vapors formed from oceans is the main source of water in the water cycle. So just I have told you that पाण्याची जी वाफ होते, समुद्राच्या पाण्याची वाफ जी होते, हा पाण्याचा एक महत्त्वाचा सोर्स आहे. कशामध्ये? वॉटर सायकल मध्ये. सो पाण्याची वाफ होणं, समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन परत ढग निर्माण होऊन पाऊस पडणं, हे खूप महत्त्वाचं आहे. It gets converted into rain, क्रिएटिंग फ्रेश वॉटर सोर्सेस ऑन द अर्थ. आता पहा, जी पाण्याची वाफ होते समुद्राच्या पाण्याच्या, त्याचा पाऊस पडतो की जो फ्रेश वॉटर आहे. सो समुद्राचं पाणी जरी खारं असलं किंवा साल्टी असलं, त्याची जी पाण्याची वाफ होऊन ढग झाल्यानंतर जे पाणी मिळतं आपल्याला पावसाच्या स्वरूपामध्ये, द वॉटर विच वी गेट इन द फॉर्म ऑफ रेन, इट इज फ्रेश वॉटर. सो हे चक्र अतिशय महत्वाचं आहे. सो इन वॉटर सायकल, salt sea water is converted into fresh water in the form of rain. So we get water from natural resources such as streams, rivers, ponds, springs and lakes. So आपल्याला नैसर्गिक स्रोत जे आहेत पाण्याचे, नॅचरल रिसोर्स म्हणजे निसर्गामध्ये मिळणारे पाण्याचे जे स्रोत आहेत ते कुठले कुठले आहेत? स्ट्रीम्स आहेत. स्ट्रीम्स म्हणजे ओढे म्हणू शकता आपण याला, पाण्याचे प्रवाह. रिव्हर्स, नद्या. पॉन्ड्स, डबकी. स्प्रिंग अँड लेक्स, यामधून पण आपल्याला पाणी मिळतं, सरोवर असतील. ओके, सो मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. सो जे ग्राउंड वॉटर आहे, जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे, भूजल, हे वापरण्यासाठी आपण विहिरी किंवा बोरवेल्स, कूपनलिका बसवलेल्या आहेत, खोदलेल्या आहेत. सो मॅन ऑल्सो डिग्स वेल्स अँड बोरवेल्स टू लिफ्ट ग्राउंड वॉटर. Apart from this, man has also constructed bunds and dams of various sizes on the rivers. या व्यतिरिक्त आपण काय केलंय? We have constructed bunds and dams of various sizes on a river. Okay? bunds म्हणजे नदीवरती घातलेले बांध आणि डॅम्स म्हणजे धरणं जी आहेत, यातून पण आपण नदीवरचे जे पाणी आहे ते वापरतो. सो अपार्ट फ्रॉम दिस, मॅन हॅज ऑल्सो कन्स्ट्रक्टेड बंड्स अँड डॅम्स ऑफ व्हेरियस साइजेस ऑन द रिव्हर. ओके, ड्यू टू अनकंट्रोल्ड यूज ऑफ वॉटर फॉर अन इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इंडस्ट्री अँड फार्मिंग, इट इज नाऊ इन शॉर्ट सप्लाय. पण लक्षात घ्या, पाण्याचा आपण अमर्यादित वापर करतोय. वी आर युझिंग वॉटर इन अनकंट्रोल्ड मॅनर.
बिकॉज वी रिक्वायर वॉटर फॉर अवर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, जी वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी पाण्याचा वापर वाढतो. इंडस्ट्रियलायझेशन होत आहे, नवनवीन इंडस्ट्रीज उभारल्या जातात त्याच्यासाठी पण पाण्याची आवश्यकता आहे. देन फार्मिंग, शेतीसाठी पाणी लागतं. सो पाणी जे आहे आता याचा जो सप्लाय आहे याचा पुरवठा आता कमी पडतोय आपल्याकडे. वॉटर स्कॅरिटी हॅज बिकम अ सिरियस प्रॉब्लेम. सो वॉटर स्कॅरिटी, पाण्याची कमतरता, सो लेस अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज नाउ a serious problem in front of us. Okay, so remember this, what is very important. So what we have to do, मग आपल्याला यावरती पर्याय काय करू शकतो आपण, we should use water sparingly म्हणजे कमी प्रमाणात, आवश्यक जेवढं पाणी आहे तेवढंच पाणी आपण वापरलं पाहिजे. ब्लॉक वॉटर, लेट इट पर्क्युलेट, पाणी अडवून पाणी जिरवायचं आहे. सो वी हॅव टू ब्लॉक वॉटर, वाहतं पाणी जे आहे ते आपण अडवून ते जमिनीमध्ये जिरवू शकतो. सो वी कॅन पर्क्युलेट सो दॅट वॉटर कॅन ड्रेन डीप इन टू द अर्थ क्रस्ट, जमिनीच्या आतमध्ये जाऊन दे पाणी, की जे आपण भूजल म्हणून पुन्हा वापरू शकतो. स्टोर वॉटर व्हेरेवर पॉसिबल, जिथं शक्य आहे तिथं पाणी आपल्याला साठवून ठेवलं पाहिजे इन द फॉर्म ऑफ वेल्स असतील किंवा डॅम्स असतील किंवा पॉन्ड्स असतील, यामध्ये आपण पाणी साठवून ठेवू शकतो. रियूज वॉटर व्हेरेवर पॉसिबल, पाणी जे आहे त्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. जिथं शक्य आहे तिथं पाण्याचा पुनर्वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे जे वाया जाणारं पाणी आहे किंवा वापरल्यानंतर, एकदा वापरल्यानंतर पुन्हा त्याचा वापर कुठे करता येतोय का पाण्याचा, हे पण आपल्याला पाहता येईल. सो रिमेंबर, स्टोर्ड वॉटर डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. आता लक्षात घ्या, साठवलेलं पाणी हे कधीही इट डज नॉट बिकम स्टेल ॲट वन्स. सो स्टेल मीन्स व्हॉट, शिळं पाणी होणं. तर असं काही नसतं, जे साठवलेलं पाणी आहे ते पाणीच आहे, ते कधीही स्टेल होत नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सो वी हॅव टू रिमेंबर ऑल दीज थिंग्स. सो वी हॅव टू यूज वॉटर इन कंट्रोल्ड मॅनर. ओके, सो दॅट इज अबाउट नेक्स्ट रिसोर्स, नॅचरल रिसोर्स, दॅट इज वॉटर. सो इथपर्यंत आपण आपला जो सेकंड नॅचरल रिसोर्स आहे तो पाहिलेला आहे, आणि यानंतर जो राहतोय नेक्स्ट नॅचरल रिसोर्स, दॅट इज लँड, हा आपण पुढच्या सेशन मध्ये डिस्कस करू. तर सर्वांना एक विनंती आहे, हा जो चॅनल आहे तो आपल्या मित्रांना किंवा आपल्या मित्रांच्या ग्रुप्स मध्ये शेअर करा, सबस्क्राईब करायला सांगा, आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आपण व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे, पण तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, की ज्या मी तिथे लगेच आन्सर देईन किंवा देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.